आता साई बघता आपण आता पालखी घेऊन शिर्डीला जाऊन आले. तर बघा पुन्हा एकदा सूचना करतोय, नम्रतेची विनंती, फक्त विनंती करतोय, आदेश देणार नाहीये. कृपया कोणी मंडपात गाड्या लावू नका प्लीज. बघा कुठले खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, पिंटे आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केली गेली आहे, तिथे तुम्ही गाड्या पार्क नका करू आणि गाड्या व्यवस्थित पार्क करा, जेणेकरून बॅटिंग करताना बॅटरच्या डोळ्यावरती आपण तर सूर्याची किरण पारावर्तित होणार नाहीत प्लीज. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. पप्पू भाने काय जबरदस्त खेळ केला होता पिंटा, पहिल्यांदाच आले आणि मालिका वीर ठरले. मानपाड्याच्या स्पर्धेमध्ये बाईक आपल्या घरी घेऊन गेले. सोपान म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. बरोबर 10:16 झालेत. पिंटा जोशी सामना सुरू होतोय. आज उद्घाटन आहे पण वेळेवर झालाय, तो फार महत्त्वाचा आहे. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला प्रकाशला आपण डीपमध्ये पाहू शकता. वाडिश लॉंग ऑनला त्याला तैनात केलं आहे. समीर पाटीलला आपण पाहू शकता मिड ऑनला आहे. राजेश शेलरला 500 रुपये. भानुदास पाटील यस उद्योजक यांच्या माध्यमातून सामना सुरू होतोय. बरोबर 10:16 पहिला चेंडू. ओ स्वीप करायचा होता, यावेळेला स्वीप केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लागला वेगाने. पप्पूने खातं उघडलंय आपलं. नाही, पप्पू या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. खरं आत्ताच ग्रामीण 40+ प्रीमियर लीग झाली, उपविजेता ठरला हा संघ. जबरदस्त कामगिरी केली ती. हर्षद भोईर आपण आला असाल तर आपलं देखील हार्दिक स्वागत. सोपान पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला संदीपला आपण पाहू शकता. संदीप भाने एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. सोपान राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यम फटका चांगला. यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार, स्पर्धेतील पहिला चौकार. धाव संख्या 5. थोडंसं मी तर म्हणेल डीप मध्ये होते, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये होते तैनात हरिदास शेलार. धाव संख्या दाखवा 5. आडिवली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. सोपान राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. यावेळेला स्पर्धेतील पहिला षटकार येतोय. चेंडू गेला याला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. गुड शॉट, षटकार. काय पोझिशन मध्ये आले पिंटा जोशी बघा ना, थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आणि पूलच्या माध्यमातून गोल केलाय चेंडूला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जबरदस्त फटका बघायला मिळालाय, अप्रतिम टायमिंग बघायला मिळालाय. संदीपलाच प्रमोट केलं बघा. संदीप नेहमी आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर येतो. कुठेतरी पप्पूने सांगितलं असेल की आज थोडंसं रणनीती आपण वेगळी करूया, बॅटिंगचा आपण जो क्रम आहे तो बदललाय. आणि काय फटका आहे बघा ना. उर्मिला प्रतिष्ठान या नावाने संघ देखील उतरला होता. जबरदस्त कामगिरी केली पप्पू त्याच्या सहकार्याने. पप्पूने देखील आम्हाला ओपिनियनमध्ये मागे सांगितलं की जसं तुम्ही क्रिकेट खेळाल, प्रॅक्टिस कराल, तसं तुम्ही परिपक्व व्हाल. आणि खूप चांगली कामगिरी केली. ते रेग्युलर संघ देखील चांगली कामगिरी करतो. सोपान पुढे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेला, पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 4 धावा. काय बॅटिंग करतोय संदीप, लाजवाब बॅटिंग. काय पोझिशन मध्ये आला बघा ना. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुटर गेला, पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला बीट केला, चेंडू गेला सीमारेषा पार. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पार गेला. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. खूप चांगली बॅटिंग करतोय. 15 धावा पाहता पाहता आपण पाहू शकता. खूप वेगाने धावा कुठतोय संदीप, जबरदस्त बॅटिंग करतोय. सोपान कमबॅक करतो का पाहायचंय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिडॉनच्या बाजूने पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेलाय दणदण करत सीमारेषा पार. चौकार. 19 धावा. काय बॅटिंग करतोय बघा ना, जणू काय घरातून सेट होऊनला दिसतोय. संदीप जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंतच्या बॅटमधून धावाल्या 3 चौकार आल्या आहेत, एक षटकार देखील आहेत. संदीपच्या बॅटमधून 18 म्हणजे 19 धावा धावफलकातील लागल्या आहेत. जबरदस्त आहे. फ्लाइंग स्टार्ट, जो स्टार्ट पाहिजे तो मिळालाय.
सोपान फुलटॉच पुन्हा एकदा एक्स्ट्रा कावाच्या दिशेने उडवलाय. काय बॅटिंग करतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या आपण कधी 23. जर बॅटिंग आवडली असेल तर संदीपसाठी टाळ्या होऊन दे. काय जबरदस्त बॅटिंग. 22 धावांवरती वैयक्तिक खेळतोय 5 चेंडूमध्ये आणि सलग 3 चेंडू 3 चौकार देखील मारलेत. बॅटिंग आवडले संदीपसाठी टाळ्या होऊन देते. जबरदस्त बॅटिंग. लास्ट जवाब बॅटिंग. फ्लाइंग स्टार्ट. सोपान मात्रेवर हल्ला चढवला. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग. हरिदास सारखा गोलंदाज तुमच्याकडे होता तर मग त्याचा वापर का केला नाही. अनुभव त्याच्याकडे. सोपान आत्ताच यावर्षी झालाय पण त्याच्याकडे थोडासा अनुभव आहे पण 40+ अनुभव नाहीये. 40+ बऱ्याचशा पिंट्या खेळाडूंना तुम्ही देखील खेळले की बरेचसे खेळाडू आले सांगितलं आम्ही 40+ इझी खेळू पण त्या खेळाडूंना काहीच करता आलं नाही. क्रिकेटना बोलून होत नाही पिंट्या जोशी. तुम्हाला करावं लागतं मैदानात. आता आपण इथे नाही बोलू 3 धावले पाहिजे पण 2 धावतो तेव्हाच समजतं. तिसऱ्याला नको म्हणून. बघा सर्व खेळाडूंना विनंती आहे पाणी कधी पाहिजे तेव्हा मागवा कारण का उष्णता वाढत जाते शरीरात. आपण तर घामाच्या स्वरूपाने पाणी कमी होतं. मिठाच्या स्वरूपात पाणी कमी होतं आणि त्यामुळे पाणी जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पाणी पिऊ शकता. आता आपण बघितलं तर बेतोडे गावात देखील आजपासून सप्ताह सुरू आहे. आज उद्या साई भंडारा आहेत. आपण तर दातिवली गावामध्ये अनेक साई भक्त देखील आहेत. हरिदास शेलार गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं. 3 क्षेत्ररक्षण आता 30 सर्कलच्या बाहेर आहेत. कारण 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट आणि टॉसला महत्त्व नाही आहे. झाडाला जर डायरेक्ट चेंडू लागला षटकार आहे. जर पत्राला डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे. 1 बाउन्सनी लागला चेंडू तर चौकार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता पिंटा जोशी. एक चांगली मॅच आपल्याला. हेडूटने उपपक्ष चिकनगर. हरिदास ओ फटका चांगला यावेळेला. ऑफिस ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफवरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. प्रवीण येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. नाही योग्य कॉल होता. योग्य कॉल होता पप्पूचा मित्र म्हणेल. नाही प्रवीणचं कौतुक करेल. किती वेगाने आले बघा ना. स्वतःला सावरलं. खूप चांगली फेकी. खूप चांगली फेकी. लॉंग ऑन लॉंग ऑफ असा क्षेत्रांना पिंट्या तुम्हाला ऑन द स्टंप फेकी करणं फार गरजे. प्रवीणने काय केलं एक टप्प्याने चेंडू फेकला. त्याला माहिती आहे बॅकिंग नाही आहे. कदाचित चेंडू उचल घेऊन एक्स्ट्रा धाव मिळेल. हरिदास सुरुवात चांगली करतोय. स्ट्रायकेला संदीप जबरदस्त बॅटिंग केले पॉवर प्लेमध्ये. P2 पाहायचा कशा प्रकारे करतोय. हो चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॅकफुट गेले कट केलं यावेळेला. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये साई भक्त आपण पाहू शकता. समीर पाटील आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली सुरुवात केली पिंटा जोशी. विचार केला तर हरिदास शेलारने नेहमी आपण पहिले हरिदास शेलार सलामी आपण पहिलं षटक टाकतो म्हणून आज दुसरं षटक आता होतोय. चांगली सुरुवात आत्तापर्यंत चांगली सुरुवात केली. आता 4 चेंडू पाहिजे कशा प्रकारे फेकतोय हरिदास. स्वीप केला यावेळेला. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पप्पूच्या बॅटमधून आला आहे चौकार. जबरदस्त बॅटिंग. पप्पू काय आत्मविश्वासाने ही जोडी मैदानात बॅटिंग करते. आणि पिंट्या या दोन्ही बॅटरांचं मी वैशिष्ट्य सांगेल की दोन्ही बॅटर बघा एकमेकाने जर स्ट्रोक मारला की जाऊन खेळपट्टीवर मधोमध बातचीत करतात. त्याने काय होतं तुमचा आत्मविश्वास वाढतो. कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं याचा अंदाज येतो आणि तो अंदाज आलाय आता या 2 बॅटरांना. काय बॅटिंग करतोय पप्पू. अडोली संघ देखील आता ताकदवान संघ झाला. गेल्या वर्षीपासून पप्पू आला आणि या संघाची ताकद वाढली. मी तर म्हणेल 10-3चं बळ आलं या संघाला. जबरदस्त सुरुवात. खूप चांगली सुरुवात. स्वप्नमय सुरुवात. मंत्रमुग्ध करणारी सुरुवात आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला हरिदास शेलार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता प्रमोदला तैनात केलं गेलंय. मिडविकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. पप्पूने आपण बघितलं हरिदासने सुरुवात खूप चांगली केली होती पण त्यानंतरच्या आपण तर 2 चेंडू त्याने खराब फेकले. 2 चांगले टाकले म्हणजे आता 4 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या. हेच ते क्रिकेट आहे ना. सुरुवात जी केली ती तुम्हाला टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. कुठेतरी तप्पा चुकीचा टाकला. यावेळेला दोन्ही चेंडू फुल टॉस टाकले. मिड स्टंपर टाकले. पप्पूने त्याचा फायदा गेला. पद्धत आली ते खूप चांगलं दाखवते पप्पू भाने. नेक्स्ट मॅच. चला हेडूटने 40+ कॅप्टन चिकनगर 40+ कॅप्टन जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा आणि लगेच टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. पहिलं सत्र संपल्यानंतर हरिदास. पुढचा गोलंदाजी मार्कवर टाकला पप्पू. दोन्ही बाजूने अटॅक केला जातो. आता चेंडू चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिडिकेट रिजनमध्ये प्रमोद मडवी आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फटका चांगला होता. हा चेंडू देखील खूप चांगला होता. मिड स्टंबल टाकला होता.
पुढे हरिदास गोलंदाजी मार्कवर, कारण ह्या संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. प्रकाश आहे, प्रमोद आहेत, प्रवीण देखील आहे, मनोज आहे, अतुल नाही दिसत अजून संघामध्ये. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. प्रयत्न खूप केले पिंट्या. आपण तर 40+ खेळाडू आहेत, 2 धावा मिळत आहेत, षटक संपत आहे. धावसंख्या 10 फॉल करते आपण पाहू शकता. 36 धावा म्हणजे 18च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात. एक चांगला स्टार्ट या षटकात धावा आल्या पिंट्या दिवशी आपण जर विचार केला तर पहिले 2 चेंडू खूप चांगले फेकलेत, नंतर धावा आल्या तब्बल 13 धावा आल्यात. चांगले षटक हाताळले पहिल्या षटकाच्या तुलनेने. आता पाचा गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? मनोज खंडागळे येतोय. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू पिंट्या जोशी. याच विभाग मनोज खंडागळे त्यांच्या आईच्या नावाने देखील एक अंडरआर्मची स्पर्धा खूप मोठी होते, पण आता ती काही कारणास्तव स्पर्धा बंद झाली आहे. मैदान नसावं, जबरदस्त स्पर्धा. पिंट्या भारतीय संस्कृती म्हणजे रांगोळी इतकी मोठी काढली जायची ना. सबस्टिट्यूट आपण आता खेळाडू चेंज केला जातो, कारण कदाचित सोपान दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी आता महेश जात आहेत. चांगली संकट. आणि 40+ क्रिकेट म्हणजे एक त्या दिवशी देखील एका खेळाडू सांगितलं की बाळू पाटील एक परिवार आहे, आणि या परिवारात कोणताही कार्यक्रम असो, दुःख सुख असो, आणखीन काय असो, प्रत्येकजण तिथे जातो, त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतो. खेळाडूंना जर काय दुखापत झालं ते विचारपूस करतायत. अतुल पाटील देखील या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, तो नाही आहे संघामध्ये. कदाचित आपण तर काम असावं क दुखापतग्रस्त असावं, अनेक कारणं आहेत. पण प्रत्येक जे खेळाडू खेळतात त्यांना धन्यवाद देऊ, कारण खेळाडू जर खेळेन त्या पिंट्या जोशी आयोजकांना संघ जमतील कुठे. आणि आत्ताच बऱ्याच संघाने देखील सांगितलं की आम्हाला एंट्र्या भेटल्या नाही, म्हणजे 8-16 संघ बोलले ते पिंट्या लगेच झाले असतील. रमेशने देखील आम्हाला सांगितलं की बाळू पाटील आम्हाला देखील प्रवेश मिळाला नाही आहे. ज्यांना मिळालं त्यांनी चांगला क्रिकेट खेळा. मनोज खंडागळे येतोय. आता पॉवर प्ले संपलाय, P1 P2 संपलाय, 36 धावा आल्यात. मनोज खंडागळे हो, स्वीपचा लाजवाब फटका, चेंडूला पाठवून दिला यावेळेला. मिड विकेट सीमार शाबार, षटकार. बेचाळीस धावा. काय बॅटिंग करतात ना पिंट्या, जबरदस्त. दोन्ही बॅटरना ठरून आला एक चांगली भागीदारी करायचा, आत्मविश्वास मिळवायचा. कारण पहिल्या सामन्यात जेव्हा तुम्ही आत्मविश्वास मिळतो तुम्हाला चांगली बॅटिंग, तर तुम्हाला नेक्स्ट स्पर्धेसाठी तो आत्मविश्वास कामी येतो. मनोज पप्पू हो, वेल्लेप केलाय, आधी थांबले, पंच वाईटची खून करतायत. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालं. पप्पूला आधी स्वीप खेळायचं होतं, नंतर मात्र स्क्वेअर कट करायला गेले. खूप चांगला चेंडू होता, पण पंचांनी हेरलं की चेंडू पडल्यानंतर किती बाहेर निघालाय, आणि पंचांचा डिसिजन येतो. यावेळेला पंच शशांक पाटील आम्हाला सांगतो की हा चेंडू वाईड आहे. चला, हेडुटनेचे कॅप्टन, चिकनगरचे कॅप्टन टॉससाठी यायचे. पण इथं गोलंदाजी मार्कवर मनोज खंडागळे. येस, मनोजने सांगितले पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन, त्यामुळे कोणतं कमिटमेंट देत नाहीत ते. नाही, असे खेळाडू कमी आहेत पिंट्या जोशी फार. मनोज पप्पू स्विच हिट केलाय, पॉईंटच्या डोक्यावर ना चेंडू चालला, यावेळेला पॉईंट सीमा रेषापार. काय बॅटिंग करतो पप्पू, जणू काय आपण ते गोलंदाजाबरोबर खिलवाड करतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. 47 धावा लागल्या आहेत, म्हणजे पिंट्या जोशी कुठेतरी मोठं लक्ष पार केलं जाणार आहे. दातिवली संघासमोर मोठं लक्ष राहील. हा मैदान म्हणजे कोणत्याच धावा सेफ नाही. याच मैदानावर 35 धावा देखील झाल्यात एका षटकामध्ये. त्यामुळे 17 मैदान जेवढं धावा देतो ना तेवढ्या धावा वसूल देखील करतो बॅटर इथे. 47 झाल्यात, 47 धावांची भागीदारी अडिवली 40+ संघाची. ओ, पुन्हा एकदा बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला. स्वीपा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फॉल करते आपण पाहू शकता. यावेळेला 49 धावा. मनोज गोलंदाजी मार्कवर, रटाम ओर तिकडे मार्क होतो टाकला. पप्पू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. सर बॅटने पप्पूने बघा 2 वेळा प्रयत्न केले, एकात अपयशाला, एकात यश आलं. डॉट चेंडूची समाप्ती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 49 पहिला डॉट चेंडू. बऱ्याच वेळानंतर पिंट्या जोशी तब्बल चेंडू झालेत आम्हाला सांगतायत. 16 म्हणजे 16वा चेंडू डॉट झाला पिंट्या. 15 चेंडू रन्स आले. पुढे मनोज राईट आर्म ओर दकडनं मारा करतोय. सायकल पप्पू ओ, फटका खेचला यावेळेला. खाली क्षेत्र निवडलं, वाईडिश लॉंगरला चेंडू वेगाने चाललाय. हो हो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अडवला पण बॅकिंग आली नाहीये. नाही, प्रयत्न आवडले असतील ना, टाळ्या झाल्यात पाहिजे एकदा प्रवीणसाठी.
धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला. दीपक चौकार आहे का काय? चौकार आहे. धावा दिल्या धाव फलक आपण पाहू शकता. 53 धावांची भागीदारी पप्पू आणि संदीप मध्ये. टाळ्या होऊन देते पप्पू आणि संदीप साठी. जबरदस्त बॅटिंग. नाही प्रवीणने काय प्रयत्न केले, लाजवाब प्रयत्न. नाही हरिदास शेलार मिड विकेटला होते, तेपर्यंत चेंडू गेला होता. वेग होता ना चेंडूला. 53 धावा. मनोज पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो स्ट्राईकला पप्पू. ओ चांगला चेंडू बॅकफुट गेलाय, स्क्वेअर कट केलाय. राजेश आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्रक्षण बॅकफुट पॉईंटला. एकच धाव. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 54 धावा आपण पाहू शकता ज्यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या पिंटा जोशी. एक चांगलं षट आपण बघितलं तर एक सरासरी राखले. या षटकात देखील धावा आल्या तब्बल पिंटा जोशी आम्हाला माहिती आहेत 18 धावा आल्या आहेत. 18 आपण बघितलं तर 54 धावांची इथं भागीदारी झाली आहे. पाण्याची मागणी केली जाते बघा. 12 खेळाडू लगेच मैदानात जा. नसेल तर आपण आयोजकांनी आपण पाणी घेऊन जायचं आहे. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. मला वाटतं अडवलीचे खेळाडू येणारच नाही कारण त्यांना माहिती 2 बॅटर चांगली बॅटिंग करतात. तिथे जाऊन आपण मॅसेज काय देणार पिंट्या? नाही तुम्ही जर मॅसेज दिला तर कदाचित त्यांची एकाग्रता भंग होते. चला भास्कर यायचं तर या, आपण पाणी घेऊन येऊ शकता, असं काही नाही आहे. ड्रिंक स्टॉली देखील बघा. बिंदास पाटील प्रचंड मेहनत आहे. मंगेश पाटील यांचे सुपुत्र देखील मनन मंगेश पाटील देखील सामना एन्जॉय करतात कारण हे ना शेलार मंगेश शेलार यांचे सुपुत्र मनान शेलार. नाही पिंट्या बघा बाबा पण देखील सहकार्य करतात, आपण देखील सहकार्य करणं. पण मी तर म्हणेल शाळेत पहिला जाऊन या. असं काही नसतं. लहान मुलांना क्रिकेट आवडतं कारण का भावी पिढी. नेक्स्ट मॅच चला. हेडूटने 40+ आणि चिकनगर 40+. जर आला असेल तर टॉससाठी यायचं आहे. जबरदस्त बॅटिंग. 54 धावा धाव फलकावरती लावल्या आहेत. म्हणजे अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 54 आले आहेत. म्हणजे मोठं लक्ष इथे गाठावं लागणार आहे दातेली 40+ संघाला. दातेली 40+ संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे, त्यामुळे ते देखील पाठलाग करतीलच. सहजासहजी सोडणार नाही मॅच. इथूनही मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. ह्या जोडीचा एकाच बॅटरचा बाद केला, पार्टनरशिप तोडली तर मॅचमध्ये शिरकाव करू शकतायत. पण जर तर क्रिकेटमधला स्थान नाही आहे, तुम्हाला कृती करावी लागणार आहे. नाही असं एकही फटका पिंट्या दोषी या 2 बॅटरनी खेळलाच नाही ना की झेल उडालाय झेल सुटलाय. काय लाजवाब बॅटिंग केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. बाला देखील येत आहेत चिकनगरचे. जबरदस्त प्रशांत पोईर उर्फ बाला. नाही काय खेळ केला होता ग्रामीण 40+ प्रीमियर लीगमध्ये. त्यांचा संघ देखील 3ऱ्या क्रमांकाचा मान. पण जबरदस्त संघ नेम आपण तर त्यांनी बांधला होता. खूप चांगली कामगिरी केली. जिथून प्रशांत बाद झाला तिथून सामन्याला गरगर लागली. पिंट्या जोशी देखील होते त्या संघामध्ये. जबरदस्त संघ होता. पिंट्या जिथे प्रशांत बाद झाला तिथूनच मी तर म्हणेल सामन्याला गरगर लागली, नजर लागली. या मॅचच्या दिशेने प्रशांत देखील हार्दिक स्वागत. चला हेडूटण्याचे कॅप्टन जर आपण आला असाल तर टॉससाठी सज्ज राहायचं आहे. हरिदास पुण्याच्या 2ऱ्या स्पेलमध्ये आलाय. क्षेत्रक्षण आता विखुरलेलं भरपूर बघायला मिळत आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ. लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन. एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंट. एक क्षेत्रक्षण डीप पॉईंट. एक एक्स्ट्रा कव्हर समीर पाटील. लॉंग ऑफला आपण प्रमोदला पाहू शकता डीपमध्ये. हरिदास तो पप्पू. हो चांगला चेंडू. शरीराचा वेध घेतला यावेळेला. खूप चांगला चेंडू होता. शफल झाले पण हरिदासने लाईन त्यांनी लेंथ बघा ऑफ स्टंपरच फेकली होती चेंडूची. का त्यांना माहिती आहे मिडिल स्टंपर चेंडू टाकला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार जाईल. धावसंख्येत आपण कधी 54. आज बुधवार विठ्ठलाचा वार. स्वीप केला यावेळेला. काय फ्लिकचा लाजवाब फटका. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग. चेंडू खराब नव्हता पण बनवला. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक फ्लिकचा. धावसंख्येत आपण कधी 58. जबरदस्त बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय ना. अभयला देखील आपण धन्यवाद देऊ. लगेच चेंडू दिलाय बघा ना. नाही पिंट्या हे अशा प्रकारे कमिटमेंट असलं ना की खूप चांगलं टीम वर्क होतं, काम चांगलं होतं. नाही व्हॉलेंटियर्स देखील आहेत ना, का त्यांना माहिती ना आपली स्पर्धा आहे, आपण 2 दिवस आता मेहनत करायची मैदानावर. 58 धावा पाहता पाहता 58 धावांची भागीदारी.
आणि त्यांनी टी शर्ट दिले ते मनोज खंडागळे, प्रत्येकाचं नाव देखील आहे बघा टी शर्ट, त्यामुळे आपल्याला पिंट्या समीकर सांगणं सोपं होतं. हरिदास तो पप्पू. ओ पुण्याचा स्वीपचा फटका खेळायचा होता, यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. डीप बंद क्षेत्रशाला 2 धावा होत आहेत का पाहायचंय. इथे काय झालं कॉर्डिनेशन आणि संवाद मधला काढला, वाद झाला. संदीप सरकार बॅटर धाव बाद झाला. पप्पू तेच सांगताय धाव नव्हती, चेंडू फील्ड झालाय तर घाई का. चांगली बॅटिंग करत होते. संदीप रनआउट झाले. संदीपने बाद होण्यापूर्वी धावा केले तब्बल आपल्या संघासाठी आपण पाहू शकता. 25 धावांचं योगदान दिलंय. नवीन बॅटर येतोय अष्टपैलू खेळाडू सुनील भाने, ज्याने ग्रामीण प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. तो सुनील भाने येतोय. सांघिक यश मिळालं, भागीदारी तोडण्यात यश मिळवलंय. प्रकाशचा फेकी खूप चांगली आली, डीपमधनं यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली आणि अशा प्रकारची कामगिरी करणं फार गरजेचं. पिंट्या कधी कधी ना ब्रेक थ्रो कशा तरी स्वरूपात मिळतो आणि तो मिळाला त्या रनआउटच्या स्वरूपात. जी भागीदारी आता मोठी होत होती तो बॅटर आता रनआउट झाला. तर नवीन बॅटर येतो सुनील पाणे 3ऱ्या क्रमांकावरती. या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी खूप चांगली होते सुनीलच्या माध्यमातून. पंचांकडून गाड मागितला जातो लेगस्टम्पचा. दीपक ला आपण पाहू शकता, दीपक चौधरीला. स्क्वेअर लेगला शशांक पाटील आहेत. सुनील भाडे आलाय स्ट्राइक एंडला. पैसा हरिदास आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. लॉफ केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. ओ प्रवीण आले, शरीर झोकावलं, 1 बाउंड, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. 63 धावा आल्या आल्या सुनीलने देखील आक्रमणाला सुरुवात केली. नाही बघा, फांद्यानं जर डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे, 1 बाउन्स लागला तर चौकार आहे. सूचना बघा पुन्हा एकदा करतो, डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार, पत्राला देखील डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे, 1 बाउन्स निघाला तर चौकार आहे. सातत्याने आम्ही या सूचना करतोय. हरिदास स्ट्राइकला बॅटर सुनील भाने, षटकार. आपण तर चौकाराने खातं उघडलंय. फुलटॉस होता यावेळेला, दिशेवरती नियंत्रण नाहीये पण वाईड चिकून करतायत. 1 ते 2 भर. धावसंख्या धावफल कधी 64 धावा. 64 धावा आपण पाहू शकता. हरिदास पुढे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्राइकला सुनील. पायचीचं अपील होतंय, लेग बिपोच्या स्वरूपात इथे बॅटर बाद होतोय. पिंटाशी मी मगाशी बोलतो, ब्रेक थ्रो मिळाला ना की पुढे का अजून एक गोलंदाजाला पण तर ताकद वाढते, त्याचं मनोबल वाढतं आणि भरोसा वाढला आणि त्याने तर विकेट मिळाला. हरिदासने सुनीलला बाद केलं, चौकार आल्यानंतर बाद झाला. गणेश शेलार येतोय नवीन बॅटर. त्याचं आपण बघितला तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तो देखील एक चांगला बॅटर आहे संघाचा. शरद काका कुठेतच. भानुदास पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, रेल्वे सर्वंट आहेत. दातिवली, अगासन, बेतोडे गाव म्हटलं तर भरपूर जण रेल्वेमध्ये काम. गणेश शेलार आलेत 4थ्या क्रमांकावर. पप्पू नो स्ट्राईकला. पप्पूला स्ट्राईक मिळत नाही या षटकामध्ये जास्ती आणि ती मिळणं फार गरजेचं आहे. धावा रोखल्यात, आता धावांवरती अंकुश लावलाय. ब्रेक थ्रो मिळाला ना तिथून चला. हेडुटण्याचे कॅप्टन, हेडुटणे 40 प्लसचे कॅप्टन, टॉससाठी यायचंय. हरिदास तो गणेश. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, डाऊन दी ग्राउंड. वाडीश लगोरनं क्षेत्ररक्षक आला, यावेळेला चेंडूला फीड करतो, मिस फीड झाली. 2 मिळाले आहेत. एवढा मैदानावर होतोय. पिंट्या जो क्षेत्ररक्षण करतो ना थोडंसं विचलित होतं. पिंट्या पतंग देखील आपण पाहू शकता बघा. आता मकर संक्रांत येणार आहे त्यामुळे पतंगी देखील उडवलं. तर धावसंख्या धावफल कधी 66. 2 गड्याच्या मोबदल्यात या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. पिंट्या दोषी आम्हाला माहिती येत आहेत. 8 धाव, 12 धावा आल्यात. 54 होत्या, 66 आल्या म्हणजे 12 धावा आल्या आहेत. चांगलं षटक तळे. राजेश शेलार बघा. भानुदास पाटील याने ATM खुला केला विकेट हॅट्रिक साठी. किती 2000 आणि प्रत्येक विकेटला 500. 3500 झालेच पाहिजेत, भेटले देखील पाहिजेत. भानुदास पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. रेल्वेचा पैसा आहे.
राजेश शेलार अंतिम षटक, स्लॉगरचा षटक, हानी माराचं षटक. इथून हानामारी तुम्हाला करावे लागणार आहे. ज्यांनी आम्हाला मुलं सहकार्य केले त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जसं जसं टाइम मिळेल. राजेश शेलार गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर राजेश आलाय. नाही पिंट्या जोशी आपण बघितले तर आता रणधुमाळी देखील सुरू होणार आहे इलेक्शनची, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मॅचेस. ओ बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला डीप पॉइंट रिजन मधनं चेंडू चाललाय, स्वीप कव्हरला वेगाने यावेळेला क्षेत्ररक्षक आल्या डीप मधनं, चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 70 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. पिंट्या जोशी धावा येत आहेत त्या खेळपट्टीवर, म्हणजे हरेश केनेला माहिती आहे खेळपट्टीवर थांबलो तर मला देखील नेक्स्ट मॅच मध्ये धावा करता येतील. 70 धावा. पप्पू जबरदस्त बॅटिंग करतोय. पप्पू वैयक्तिक खेळतोय पिंट्या जोशी आम्हाला सांगतीलच. फुल टॉस स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलंय चेंडूला. यावेळेला 50चा इशारा काय तर बॅकवर्ड स्कोअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. सोळा चेंडू 43 धावा करतो. या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठणारा बॅटर ठरतो का पाहायचंय. पप्पूची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. जबरदस्त बॅटिंग, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय राजेश. पप्पू पुन्हा एकदा स्वीप केलाय, काय बॅटिंग करतोय, ला जवाब बॅटिंग बघायला मिळते. आता चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 82 धावा आणि पप्पू पोचतो वैयक्तिक आपण तर 49. 17 चेंडू 49. काय बॅटिंग करतो, ला जवाब बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. पप्पूच्या बॅट मधून मित्र म्हणेल ना षटकार चौकारचीच भाषा बोलतोय तो, सिंगल कमी घेतोय. 82 झाल्यात. मोठं लक्ष आता राहणार आहे दातेली 40+ संघासमोर. यात तिळमात्र शंका राहणार नाहीये पिंट्या, कारण अजूनही चेंडू बाकी आहेत. आपण तर राजेशने चेंडू टाकलेत. पहिला चेंडू चौकार, दुसरा षटकार, तिसरा षटकार. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 16 आले आहेत. 3 चेंडू मध्ये किती येतात पाहायचंय. पप्पू पोचलाय 49 वर. 17 चेंडू. हरिदास राईट आर्म ओव्हर द कट मारा करो. हो राजेचा हा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं चेंडू गेलाय सीमारेषा पार. पप्पूच्या झाल्या आपण बघितलेल्या इथून 50+ 53 धावा झाल्या. पप्पू जरा बॅट दाखवायचे, सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचंय. सूर्य देवताला देखील नमन केलं जातं बघा. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग केली जाते बघा राजेश शेलारच्या अगेन्स्ट. 86 धावा. बघा त्या साईडला जो स्क्वेअर लेग मिड आपण तर डीप स्क्वेअर लेगला आहे ना, तिथे पत्रावरून चेंडू गेला तर षटकार आहे, आणि असा जर डायरेक्ट चेंडू लागला तरी चौकारच आहे. त्या साईडला षटकार आहे. बिंदास पाटील बघा काय निर्णय तो आम्हाला आधीच सांगा. बघा खेळाडू सांगतात की मगाशी 1 मिनिट असे त्या साईडला म्हणजे बॅकवर्ड बघा बांबू पण तिथे लावलेला आहे. त्या साईडला जर त्याच्यावरून गेला तर षटकार आहे, आणि जर टप्पा लागला किंवा असा फ्लॅट जरी गेलं तर आणि डायरेक्ट लागला तरी बाउंड्री. त्या साईडला षटकार आहे, मग षटकार आहे. किती झाले षटकार? आताचा आता चौकार मारला. आताचा षटकार आहे का या आधीचा? आधीचा म्हणजे 2 धावा ऍड करायला लागतील. केल्यात का? हा केलेत का? बरोबर आहे. 86 बरोबर आहे, बरोबर आहे. 86. ओ पुन्हा एकदा स्वीपचा लाजवाब फटका, आणि धाव संख्या धाव फलकर आपण पाहू शकता. यावेळेला धावा झाल्या, धाव फलकर आपण पाहू शकता. 92. पप्पू खेळतोय जबरदस्त. आपण तर बॅटिंग करतोय. 59 धावा खेळतोय आपण तर 20 चेंडू मध्ये. काय बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर पप्पू आल्यापासून जणू काय सेट होऊन दिसतोय. खेळपट्टी त्याचं नातं असावं काहीतरी चांगलं. काय जबरदस्त बॅटिंग केली. एकही चेंडू डॉट गेला नाही तो, हे वैशिष्ट्य. 92 धावा चेंडू बाकी आहेत पिंट्या. या षटकातील 1 धावा आल्या. पहिल्याच चेंडू चौकार, आपला चौकार षटकार षटकार चौकार षटकार.
26 आले आहेत. भरपूर मोठं लक्ष. हेडूटने 40 प्लसचे कॅप्टन, चिकनगर 40 प्लसचे कॅप्टन टॉससाठी या. चेंडू कधी हरवला फुटला, नवीन आहे. चेंडू आलाय बघा, मॅच बॉल आलाय. NTC लाईव्ह, NTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. ते नवीन वाहिनी आपण पाहू शकता. प्रणय बेडेकर असतील आणि त्यांचे सहकारी. जुनाच आहे का NTC? नाही, अगासन गावामध्ये आपण बघितले 3 लाईव्ह आहेत का? 3 लाईव्ह आहेत. ओ, हेलिकॉप्टर उडवायचा, मिनी हेलिकॉप्टर बघायला मिळतोय. मिडलवरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धावफलकाती 84 आणि पप्पूने धावा 94 94 धावा झाल्यात आणि पप्पूने धावा केल्या तब्बल 1 मिनिट 61 धावांची खेळ केली. पप्पूसाठी जरा जोरदार डाव. पप्पू जरा बॅट दाखवायची सर्वांना. अभिनंदन स्वीकारायचंय. काय बॅटिंग केली. 95 धावांचं लक्ष. टॉस देखील आपण करणार आहोत. नरेंद्र देखील आले, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. तर शांताराम पाटील यांना विनंती करतो, या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण टॉस करणं फार गरजेचं आहे. हेडूटण्याचे कॅप्टन यायचं लवकर. पिंट्या 94 झाले आहेत. 95चं भलं मोठं लक्ष आहे. नाही, 3 षटकात 18ची होती, पण नंतर 19ची झाली आणि आत्ता देखील 19चीच आहे. शशांक पाटील हीच तर क्रिकेट आहे ना. काय बॅटिंग केली पप्पूने, लाजवाब बॅटिंग केली. पप्पूने धावा कुठल्या तब्बल 61 धावा, लाजवाब बॅटिंग. चला, हेडूटने 40 प्लेसचे कॅप्टन टॉससाठी या. ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं पुढील प्रमाणे: रमाकांतजी मडवी, आपण उपमहापौर दिवा, शहर प्रमुख राजेश मोरे, दमदार आमदार कल्याण ग्रामीण शैलेश पाटील, माजी नगरसेवक दिवा, उपशाखा प्रमुख दीपक जाधव, सन्माननीय नगरसेवक भगवान पाटील, समाजसेवक म्हातारडी, शंकर म्हात्रे, समाजसेवक म्हातारडी, नवनीत पाटील, समाजसेवक म्हातारडी, चरणदास म्हात्रे, समाजसेवक दातिवली, अर्जुनभाई पाटील 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष. टॉस करूया आपण. नितीन देखील आले आहेत. भगवान दादा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. भगवान दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. शांताराम पाटील यांच्या शुभ हस्ते. भगवान दादाने सांगितलं की मी तर टॉस देखील उद्घाटन देखील केलं, पण त्या ज्या आपल्या गावातील ज्येष्ठ आहेत त्यांना आपण मान देणं. बिंदासचे बाबा आहेत संजय पाटील. नाही, संजय पाटीलचं आम्ही नाव घ्यायला विसरलो. काय एक काळ गाजवलं होता. मला वाटतं त्या खेळाडूंनी 40 प्लस खेळायला पाहिजे. अजूनही दमछक दाखवू शकतात ते. जबरदस्त क्रिकेटर. किशोर देखील येत आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रिकेटर उमेश असतील. टॉस कोणी जिंकलाय मला कळवायचं आहे. येस, हेडूटने 40 प्लस संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तर दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपली प्रवेश फी आपण लगेच आयोजकांकडे लगेच जमा करायचे, कारण आयोजकांच्या सूचना त्यापैकी आम्ही यस क्षेत्ररक्षण स्वीकार. हेडूटने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घे. तसेच आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केले त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तसेच प्रमोद मडवी उपाध्यक्ष 40 प्लस संघटना, विनोद मडवी समाजसेवक दातिवली, विकास मडवी समाजसेवक दातिवली, निलेश म्हात्रे समाजसेवक दातिवली, राजेश पाटील समाजसेवक दातिवली, तसेच उमेश पाटील समाजसेवक दिवा, विशाल भगत समाजसेवक दिवा, कुणाल पाटील समाजसेवक दिवा, विपुल मुंडे समाजसेवक आगासन, निवृत्ती मुंडे समाजसेवक आगासन, तसेच निलेश पाटील समाजसेवक साबे, सदाशिव पाटील बेतवडे, तसेच विजय भोईर बेतवडे, राजेश भोईर बेतवडे, गुरुनाथ नाईक दातिवली, साक्षी मडवी युती अधिकारी दिवा, तसेच दर्शना म्हात्रे माजी नगरसेविका, सपना भगत, तसेच आपण तर वनेश दळवी दातिवली, सोपान जाधव बेतवडे, निलेश साळुंके, साबा अजय पाटील म्हातारडी, राहुल पाटील म्हातारडी, वैभव पाटील म्हातारडी, वैष्णव पाटील म्हातारडी, राजन पाटील म्हातारडी, अनंत पाटील म्हातारडी, कुंदन पाटील म्हातारडी, सोपान पाटील बेतवडे, समीर पाटील दातिवली, महेश शेठ दातिवली, तसेच धनंजय पाटील म्हातारडी, राजन पाटील म्हातारडी, संतोष पाटील म्हातारडी, समीर शेलार म्हातारडी,
अजिंक्य म्हात्रे मातारडी, आकाश म्हात्रे मातारडी, आणि ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं म्हणजे जल होतं कले पाणी, बबन शेलार यांच्या माध्यमातून पाणी, विकी पाटील यांच्या माध्यमातून पाणी, तसेच आपण तर राधाबाई शंकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण आता भव्य दिव्याच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्या. शंकर म्हात्रे याचकडून प्रथम, द्वितीय व सिरीज बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी आपण ट्रॉफीज, तसेच भगवानदादा पाटील याचकडून आम्हाला मैदानासाठी मोलाचे सहकार्य, तसेच प्रमोदराजी पाटील आपण तर माजी आमदार, तसेच विनोद पाटील अध्यक्ष ग्रामीण आपण तर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, तसेच काशिंद्र पाटील समाजसेवक काटे यांना देखील आपण धन्यवाद देऊ. जाऊया मैदानाच्या दिशेने. 19च्या सरासरी धावा करायच्यात, 95 धावा करायच्यात. टॉस जिंकलाय आपण तर हेडूटने 40+ संघाने. गावचे जर वरिष्ठ किंवा ज्येष्ठ अंगणात आले असेल तर या व्यासपीठावर उमेश पाटील देखील आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. चिकनगरचे कोणी मान्यवर, हेडूसनचे कोणी मान्यवर आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. तर जगदीश पाटील देखील ऑन द वे पोहोचतील जातात थोड्याच वेळात. स्ट्राईक इनला बॅटर आपण पाहू शकता मनोज टाकला प्रकाश. 95 धावा. पिंट्या जोशी मोठं लक्ष आहे, पण हे मैदान आहे काही होऊ शकतंय. गोलंदाजी मार्कवर एक अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा सुनील भान्याले. एक रनची पॅनल्टी. मला वाटतं टी शर्ट कदाचित का काय असेल, वेगळी आहे का? येस 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 येस. नाही बघा लगेच गणेश शेलाने सांगितलं आमच्याकडे एक टी शर्ट कमी आहे, एक खेळाडू आमचा वेगळा आहे, काय हरकत नाही आहे. बघा असं प्रकारचं ना तुम्ही खेळताना खेळभावना दाखवा, कुठेतरी स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आणि ते योग्य आहे. चला सामना सुरू होतोय. सुनील गोलंदाजी मार्कवर. ओ पहिला चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. मिड ऑफवरून चेंडू पॉवर प्लेचा योग्य वापर. गणेशला भरपूर चेस करला. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं, लाजवाब क्षेत्ररक्षण. कुठेतरी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. लॉंग ऑनला होते, लॉंग ऑफला आले. 40+ क्रिकेट बघा ना किती चांगलं आहे. खरं क्रिकेट 40+ मुळे काय झालंय, 1 धाव संघासाठी, 1 धाव आरोग्यासाठी, आणि त्या 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. क्या बात आहे. सुनील पुणेचा गोलंदाजी मार्कस टाकला. मनोज खंडागे आक्रमक बॅटिंग करावी लागणारी. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा आपण आता पॉवर प्लेचा योग्य वापर. 1 बाउंड चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार चौकार. पिंट्या जोशी अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार. 19च्या सरासरीने धावा करायच्या आहेत ना, प्रत्येक षटकात तुम्हाला एकही धाव कमी येता कामा नाहीये. रन रेट वाढेल. मग आता क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केलं आहे. आता मिड ऑफला आपण तर मिड ऑनला आणलं जातं आहे, लॉंग ऑनला होते त्यांना लॉंग ऑफला आणलं जातं. सुनील भाने एक चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले, 2 धावा दिल्या, 6. 95चं लक्ष. सुनील बॅटम उर्दकडे मार्ग होतो. टाकला मनोज. हो चांगला चेंडू पडल्यानंतर जमिनी लगत गेलाय. संबरी डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय पिंट्या जोशी बघा ना, स्किट झाला, चेंडू जमिनी लगत गेला. तर खेळपट्टीचा विचार केला. शेना आणि मातीने बनवलेली खेळपट्टी आहे. बॅटिंग खूप चांगली झाली. आता गोलंदाजी देखील चांगली होते. सुनील पुणेचा गोलंदाजी मार्कवर. लॉफ केला यावेळेला. मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू बघा थांबलाय, पडल्यानंतर थोडासा थांबलाय. 2च धावा. शरद काका बघा ना किती मिड विकेटवरनं किती धावत आले. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत ते देखील. धावसंख्या धावपाल आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरके धावसंख्या धावपाल ते 8 धावा. पिंटरची पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग होणं फार गरजेचं. दातिली संघाला हे टार्गेट पार करायचं असेल तर धावा येत नाहीत, मोठे फटके येत नाहीत. चौकार आलाय. सुनील चांगली गोलंदाजी करतोय. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. पप्पूनी सांगितलंय माझा झेल मी घेणार. गुड कॅच. बॅटर बाद. सुनील हा संघाचा एक ना विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेट मिळवून दिलाय. पप्पूने सांगितलं माझा झेल आहे, कोणी येऊ नका, मी सॉफ्ट याने झेल घेईन, आणि तो घेतलाय. पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर ते प्रवीण म्हात्रेला आपण पाहू शकता. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. आज 40+ माध्यमातून पुन्हा एकदा जी विनिंग थांबली होती ती सुरुवात करतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. नाही गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. हां हां सुनील
हो, चांगला चेंडू फ्लिक केलाय. टायमिंग बेमिसाल होता. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. ओ शरद काकाचं क्षेत्ररक्षण आवडचं टाळ्या होऊन देते. काय पिंट्या वाटतच नाही ना 40 प्लसचे खेळाडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा ना. वायडिश लॉंगॉननं मिड विकेटला किती वेगाने गेले आणि थांबवलं चेंडूला. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतात. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर येते स्वतः संघनायक पप्पू. काय बॅटिंग केली. लाजवाब बॅटिंग. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला प्रकाश नाईक. पिट्टूचं छटा हाताळतोय. अहो लोअर फुल टॉस होता. चेंजअप पेस होता. फिंगर रोल केले. खरं पप्पूने अंदाज बांधला. या खेळपट्टीवर वेगाने चेंडू टाकले तर त्याच्यावरती मार पडेल. आणि आता चेंडू बघा ना फिंगर रोल करतोय. जबरदस्त क्रिकेटर. लढवई या क्रिकेटर. नाही पप्पू आला आणि या संघाची ताकद भरपूर वाढली. पप्पू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. चेंडू वरती चढतं का पाहायचं. 2 धावा आता पूर्ण आलेत. 3 झाले आहेत. पप्पूने आधीच सांगितलं की चाहू देत बॅकिंग द्या. 3 धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. पिंट्या जोशी 13 धावा. 13 धावा. नाही पप्पूला माहिती आहे रन रेट मोठा आहे त्यामुळे इथे धावा आपण तर वेगाने वाढवणे गरजेचं आहे. हो लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून गणेश आले आहेत. हो पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण केलं. लाजवाब क्षेत्ररक्षण. नाही क्षेत्ररक्षण आवडलं असं ना टाळ्या होऊन दे जरा. अडवली 40 प्लस संघासाठी. लाजवाब क्षेत्ररक्षण गणेशचं. 2च धावा मिळतात. जिथे चौकार होता तिथे चौकार आपण म्हणतो 2 धावा. म्हणजे 4 धावा वाचवल्यात. काय क्षेत्ररक्षण करतोय पिंट्या जोशी. बघा ना एकजुटीने काय संघ खेळतोय मैदानावर. काय उतरलाय पप्पू. फुलटॉस उंच गेलाय. पॉवर प्लेचा वापर केला जातो यावेळेला. नोमॅन लाईन्समध्ये चेंडू पडतोय. 2 धावा. इथून आपण तर उडार नाहीयेत. 1च मिनिटे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. 16 धावा. पुणे डाऊन साईडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक गणेश आलेत. काय क्षेत्ररक्षण केलं होतं बघा ना. लाजवाब क्षेत्ररक्षण. इंडिया जोशी असं वाटतच नाहीये की आयडिओली संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि 40 प्लसचा संघ खेळतोय. असं वाटतं यंगस्टरांचा संघ खेळतोय. शरद काका असतील गणेश असतील. खरोखर कौतुक करेल मी. पप्पू हो उंच चेंडू गेलाय. शरद काका आहेत. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. खूप चांगला झेल घेतला वायडिश लॉंगॉनला. अप्रतिम कामगिरी. क्रिकेट खेळलं जातं बघा ना मैदानावर. प्रेशराइज क्रिकेट आपण इथं दातुलीच्या माध्यमातून आणि बिंदास्तपणे क्षेत्ररक्षण केलं तर शरद काका. आम्ही मगाशीच सांगितलं शरद काका देखील एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचं दाखवले प्रात्यक्षिक. पिंट्या जोशी तुम्ही पहिला सामना जेव्हा जिंकताना तुमचं मनोबल वाढतं आणि आता दातिली 40 प्लसने ज्या आपण तर ज्या धावा दिल्यात नाही त्या धावा करायच्या त्यामुळे त्यांच्यावरती दबाव वाढलाय. तेव्हा दातिलीला अडवलीला माहिती आहे त्या जे काय करायचं त्या दातिलीला करायचं आहे. ते चुका करतात विकेट मिळणार आपल्याला. सतरा धावसंख्येत अजून एक गडी बाद झाला. नवीन बॅटर आला प्रमोद मडवी. प्रमोद मडवी पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. लक्ष खूप मोठे 95 धावाचं आणि त्या लक्षाला पाठलाग करताना 17 धावा झाल्यात. धाव फलकरती नाही दुसरी. हो फटका चांगला यावेळेला खेचलाय डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून. हो 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 काय क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. नाही आतापर्यंत 4 चौकार वाचवलेत. गणेश शिलाचं क्षेत्ररक्षण आवडलं. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्यासाठी. क्या बात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण.
पिंट्या जोशी चेहऱ्यावरती बघा ना, थकान देखील महसूस करत नाहीत, एवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुनील तो प्रमोद, चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. कारण की अडुलीला माहिती आहे एक धाव जाऊन लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाहीये. एकच धाव मिळते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. जाबेला किती 19 ना, 19 धावा धावफल करती लागल्यात. 19 धावा. रिलॅक्स कॅप्टन, कूल. पप्पू बघा ना शांततेने, त्याने माहिती बॅटिंग चांगली केली. आता क्षेत्ररक्षण फक्त आपण मोटिवेट करायचंय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पूल केलाय, डाऊन दी ग्राउंड. हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. नाही एक एक धावेसाठी ना संघर्ष करावा लागतोय ना. असं क्षेत्ररक्षण असेल ना पिंट्या जोशी, तुमच्याकडे 50 धावा असल्या का 70 धावा आहेत त्या. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट. 20 धावा. संघर्ष वाढलाय दातेली संघासमोर. अजून एक चांगला चेंडू, बॅटच्या टोला लागलाय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 21. तर या दरम्यान रमेश केणे, एक उद्योजक चिकनकाचे दादा, या व्यासपीठावर प्रचंड क्रिकेटची आवड नाही, आपल्या संघाला नेहमी ते मोटिवेट करतात. रमेश दादा स्वागत आहे आपलं देखील माताडी चषकमध्ये. सांग बरदस्त. बघा चेंडू लागला का नाही, पप्पूने रिएक्शन केली असं वाटलं का चेंडू बोल्ड झालेत का. पप्पूने बघा स्वतःला सावरलं का, बेल्स लागता कामा नये. सुनीलला अजून एक यश मिळालंय. प्रकाश आऊट झालाय. आता 21 धावा झाल्यात आणि षटकं झाल्यात. मला वाटतं पिंट्यात 2 झाली का षटकं. तिसरं षटक बाकी आहे. सुनील भाने दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत, म्हणजे आता पाणी देखील जाईल मैदानात. नाही आता थोडंसं एकतर्फी क्रिकेट बघायला मिळतंय. दातिवली संघाने धावा दिल्या, पण त्या धावा करण्यासाठी त्यांच्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही. कारण मी मगाशी म्हणत होतो दातिवली संघ जर धावा दिल्या तर धावा करायच्या, म्हणून गोलंदाजीचा तोफखाना आहे. सुनील भानेची 2 षटकांना खूप काही सांगून जातं. गणेशचं क्षेत्ररक्षण, गणेशनी 4 चौकार अडवले. आपण शरद काकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितले ना, खूप चांगला खेळ केलाय अडवली 40+ संघाने. पाणी व्यवस्था करा. सुनील डाऊन दी ग्राउंड, चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो मध्ये बघा पायाने चेंडूचा वेग कमी केला. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 22. 82 आपण आता 95चं लक्ष असताना 22 धावा धावफलकातील लागल्या आहेत. आता 73ची गरज आहे. आणि एक पेनल्टीची धाव ऍड झाली म्हणजे 23 झाला. 23 धावा झाल्या. एक पेनल्टीची धाव देखील आम्ही ऍड करतोय. संदीप आलाय गोलंदाजी मार्कवर. नाहीच गोलंदाज देखील आपण बघितलं चेंजेस बघू शकता तुम्ही. अपकमिंग टुर्नामेंट 16-17 आपण बघितली तर निळजे गावची देखील स्पर्धा आहे. अबप वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबा लक्ष्मण क्रीडांगण आणि त्यानंतर ग्रामीणचा वर्ल्ड कप त्याच मैदानावर जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. बिंदास पाटील प्रचंड मेहनत राहिली बघा. संदीप आला गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणमुळे ना प्रेशराईज झाले दातिवलीचे बॅटर. धावा आल्या नाहीयेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला
24 धावा. धावल का त्याकडे पाहू शकता. संदीप ऑफ केलाय, झेलची शक्यता आहे का? षटकार येतोय लॉंग ऑफ सीमार्शवर प्रमोदच्या बॅट मधून बऱ्याच वेळानंतर मच निडेड षटकारलाय. धावसंख्या धावफल का त्याकडे पाहू शकता या बेला 30 धावा. 30 धावा धावफलकातील लागल्या आहेत. धावा. फुल टॉस टर्न केलाय. पुन्हा एकदा चेंडू चालला वेगाने यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकिंग बघा ना शरद काका काय देत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 वाचवल्या आहेत. नाही आज आडिवली 40+ संघाचं कौतुक करेल. एक शॉट आहे म्हणजे एकच धाव. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आहे. संदीप बॅटम राऊंड कडनं मारा स्टॅकला प्रमोद. वेल्लप केलाय. पंच वाईटची खूण करतायत. पप्पू सांगतात ह्या चुका नको मारू, धावा जाऊ दे, कारण लक्ष मोठे 55 धावा करायच्या आहेत. धावा मारून गेल्यानं काय हरकत नाही, पण तुम्ही वाईट टाकताना तेव्हा पुढचा चेंडू तुम्हाला चांगला फेकावा लागतो. एक्स्ट्रा धाव देखील जाते, एक्स्ट्रा चेंडू जातो. पप्पू तेच सांगत असतील कदाचित. जबरदस्त बॅटिंग केली पप्पूनी. संदीप प्रमोद चेंजा पेस गती परिवर्तन फिंगर रोल केले. लेग ब्रेक बघायला मिळाला. यावेळेला चेंडूला बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संदीपच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी बघायला मिळाले. 4थं षटक घेऊन आलं वैयक्तिक पहिलं. जर्सी क्रमांक 20. हा चेंडू वेगाने टाकलाय. फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू खोदून काढला. यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझनमधनं आल्यात भास्कर. एकच धाव मिळते. तर सिंगल डबलने जयाने पराजयामधलं फक्त अंतर कमी केलं जाईल. दबाव वाढला कुठे. पिंट्या जोशी प्रथम बॅटिंग केली, 94 धावा केल्या. त्यानंतर क्षेत्ररक्षकाने एवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं ना, जिथे चौकार होते त्याला 2 मध्येच थांबवलं. ते 2 धावांचा दबाव वाढला, त्यामुळे धावा आल्या नाही आहेत. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केलं जात आहे. टॉस जिंकला आपण, तर हेडुटणे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. षटक संपलंय. आमचे काका देखील आले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहिजे. धावा झाले, धाव फलक आपण पाहू शकता. पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत 33 झाल्यात. म्हणजे 62 पाहिजेत. पिंट्या जोशी फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहेत. चांगला चेंडू, वेगवान चेंडू. संदीप गोलंदाजाचं नाव सांगायचं जरा. नितेश राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्रायकेला आपण पाहू शकता प्रमोद. मिड ऑफ फोरून चेंडू चालला. या लॉंग ऑफला चेंडू बाकी आहेत अजून. पिंट्या जोशी फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते बघा ना. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एकतर्फी मॅच बघायला मिळाले. त्याचं कारण की आडिवली संघाने बॅटिंग खूप चांगली केली, नंतर क्षेत्ररक्षण हाय क्लास केलं. खूप महत्त्वाचं क्षेत्ररक्षण. जिथे चौकार होतं ना उमेश, तिथे फक्त 2च धावा, त्यामुळे दबाव आला आणि दबावाखाली विकेट्स देखील गेल्यात. सोपान येत आहेत. कदाचित रिटायर्ड झाले असतील. औपचारिकता फक्त उरली, धावा येत नाहीत. सोपान मात्र आलेत. समीर पाटील प्रयत्न करतायत पण यश लाभत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त आणि फक्त चेंडू बाकी येतात. 3 नितेश चांगली गोलंदाजी करतोय. बरेचसे खेळाडू दिसत नाहीयेत. गोविंद नाहीयेत आणि बघितलं तर प्रवीण देखील नाही आहेत. बरेचसे खेळाडू असे नाही आहेत आज आडिवलीचे, पण त्यांच्या अनुपस्थितीत शरद आणि काय
गणेशने क्षेत्ररक्षण केलं. उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. गुड झेल सोडला इथे. असं वाटलं की झेल पकडला जाईल, पण आता झेल पकडला असता तरी काय हरकत नव्हती, सोडलं तरी काय हरकत नाही आहे. फक्त जय आणि पराजयमधला फक्त अंतर कमी केलं जातं आहे. मोठा विजय संपादन करतात. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शपोलोन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू सुटला आहे तरी पण मात्र धाव घेत नाहीत, कारण कदाचित सोपान मात्रे स्ट्राईक सोडत नाही आहेत. भरपूर मोठा विजय मिळला जाईल आणि त्या विजयाचा पिंट्या जोशी मित्र म्हणेल ना, खऱ्या अर्थाने हकदार कोण आहे तर पप्पू. काय बॅटिंग केली संदीप आणि पप्पूने. नंतर गोलंदाज सुनील भाणे. उडवलाय, उंच गेलाय. नुमन लाईन्समध्ये चेंडू पडतोय. मिड विकेटला चेंडू चालला यावेळेला आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय अडिवली 40+ संघाने. चेंडू लगेच पंचांकडे देतात आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी बघितलं तर 61 धावांची नाबाद खेळ केली आहे. तो पप्पू ठेवतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः हँड चेक करा आणि लगेच दुसऱ्या मॅचला देखील आपण सुरुवात करू. जबरदस्त खेळ बघायला मिळेल. तर रमेश दादांना विनंती करू, आपल्या शुभास्ते आपण महाराज द मॅच देऊ. रमेश केणे एक उद्योजक आहेत आणि क्रिकेटला नेहमी सपोर्ट राहिला आहे. रमेश दादा या आपल्या शुभास्ते आपण पप्पूला मॅन ऑफ द मॅच देऊ. जबरदस्त बघा, पप्पू प्रथमतः सर्वांशी आलिंगन देत आहेत का त्यांना माहिती आहे आपण क्रिकेटच्या व्यतिरिक्त नंतर मग मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात भाग घेणारे 40+ हा परिवार आहे आणि त्या परिवाराच्या माध्यमातून सुखदुःख विचारले जात आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पप्पू यायचं आहे. सिक्सर सुप्रीमाचे चेंडू वापरले आहेत, सिक्सरचे चेंडू वापरले आहेत. संदीपने देखील खूप चांगली बॅट आपण तर साथ दिली. पप्पू यायचं. पप्पू मॅन ऑफ द मॅच पप्पू. पप्पू जरा लवकर या. पप्पू आमचा आवाज